सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थाणुत्वम आपनोती ततो वायू निरोधयेत. वायू जसा चल असतो तसं आपलं मन सुद्धा चल असतं. म्हणजे वायू अस्थिर असेल तर मन अस्थिर असतं. परंतु जेव्हा वायू अचल होतो म्हणजे वायू स्थिर होतो तसं मन सुद्धा स्थिर होतं. म्हणजे योग्याचं मन स्थिर होतं. आणि हे मन स्थिर होण्यासाठी वायूचा निरोध केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे वायूचा निरोध करायचं म्हणजे काय, प्राणायामाच्या साहाय्याने या वायूवर आपल्याला म्हणजे श्वसनावर आपल्याला नियंत्रण आणायचं आहे, असा एकंदरीत या श्लोकाचा अर्थ आहे. तर नमस्कार, मी सुनीता नकाते, योग शिक्षिका, आणि आजपासून प्राणायामावर मी योगाची एक सिरीज सुरू करत आहे आणि त्यातील हा पहिला व्हिडिओ. मंडळी, प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम म्हणजे प्राण अधिक आयाम. आयाम म्हणजे काय? विस्तार करणे. कशाचा विस्तार करायचा आहे? तर जीवनशक्तीचा, प्राणशक्तीचा विस्तार करणे म्हणजे प्राणायाम. आता प्राण आणि श्वसन याच्यामध्ये भरपूर फरक आहे. श्वसन म्हणजे फक्त आपण जे पूरक आणि रेचक करतो ते म्हणजे श्वसन. पूरक रेचक म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे. पण प्राण म्हणजे काय? एखादी गोष्ट, एखाद्या शक्तीच्या प्रकटीकरणासाठी काहीतरी माध्यम लागत असतं आणि ते माध्यम, त्या माध्यमामुळे ती शक्ती आपल्याला कळून येत असते. आता उदाहरण जर घ्यायचं असेल तर प्रकाशाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसतो का? तर नाही दिसत. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो त्या सूर्याची किरणं जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हा सगळ्या वस्तू दृश्यमान होतात. म्हणजे त्या प्रकाशामुळे सगळ्या वस्तू दिसतात आपल्याला. तर प्रकाश आपल्या डोळ्याला दिसत नाही. तसंच विजेचं सुद्धा आहे. विजेचं बटन आपण चालू केलं तर बल्ब पेटतो, पण वीज आपल्याला प्रत्यक्षात डोळ्यात दिसत नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया ज्या चालू असतात, आपलं शरीरातील रक्ताभिसरण, रक्त पूर्ण शरीरामध्ये खेळतं ठेवणं किंवा हृदयाकडे पाठवणं, ते शुद्ध करून पुन्हा शरीराच्या सगळ्या अवयवांकडे पाठवणं, आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करणं, असं किंवा आपण श्वास घेणं सोडणं. तर हे सगळ्या करण्यापाठीमागे कुणीतरी एक प्रेरक शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे प्राणशक्ती. आणि या प्राणशक्तीच्या साहाय्याने आपलं जे शारीरिक कार्य जे आहे ते चालू असतं. जर आपण ह्या उदाहरणार्थ एखादी गाय आणि वासरू आहे आणि वासरू जे असतं ते इकडे तिकडे धावत असतं. म्हणजे लहान मूल कसं स्थिर नसतं, इकडे तिकडे धावत असतं. पण त्या वासरूला जेव्हा बांधून ठेवलं जातं तेव्हा त्याच्यावर नियंत्रण आपल्याला आणता येतं. तसंच आपला श्वास जो काहीतरी कारणामुळे किंवा खूप अतिश्रम केल्यामुळे श्वासाची धडधड वाढते किंवा राग आल्यामुळे श्वासाची धडधड वाढते, जे काही ओव्हर थिंकिंगमुळे श्वासाची गती वाढते, तर आपल्याला या श्वासाच्या गतीवर प्राणायामाच्या साहाय्याने नियंत्रण आणायचं आहे आणि तो श्वास आपल्याला स्थिर करायचा आहे. म्हणजे त्यामुळे आपलं मन स्थिर होतं. जसं मी मगाशी सांगितलं की चले वाते चले चित्तम, म्हणजे जसं वायू आहे तसं आपलं मन चालतं. जेव्हा आपण ह्या वायूला स्थिर करतो तेव्हा आपलं मनसुद्धा या पद्धतीने स्थिर व्हायला मदत होते. मी मगाशी सांगितलं की श्वास घेणं आणि सोडणं, त्याला दोन शब्द आहेत, पूरक आणि रेचक. आता पूरक म्हणजे काय? श्वास घेणे आणि श्वास सोडणे. पण याच्याबरोबर ह्या श्वासाचे जे श्वसनाचे तीन प्रकार आहेत ते म्हणजे संथ श्वसन, दीर्घ श्वसन आणि जलद श्वसन. संथ श्वसन म्हणजे आपण आता जो नॉर्मली श्वास घेतो आणि सोडतो, कोणतीही क्रिया करताना आपला जो श्वास चालू असतो त्याला आपण संथ श्वसन म्हणू शकतो. दीर्घ श्वसन म्हणजे प्रयत्नपूर्वक दीर्घ पूरक करणे आणि दीर्घ रेचक करणे, म्हणजे दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे. आणि तिसरा प्रकार म्हणजे जो पूरक आणि रेचक आहे, म्हणजे जो श्वास घेणं आणि सोडणं आहे, ती क्रिया जलद करणे म्हणजे जलद श्वसन. असे ह्या श्वसनाचे तीन प्रकार आहेत. तर नेहमी जो आपण संथ श्वसनामध्ये श्वास घेतो तो साधारणतः 500 cc म्हणजे 500 घनसेमी श्वास आत घेतो आणि तेवढाच बाहेर सोडतो. पण प्रयत्नपूर्वक प्राणायामाने हा श्वास आपण 5,500 cc पर्यंत आत घेऊ शकतो आणि तेवढंच सोडू शकतो. म्हणजे तुम्हाला याच्या श्वसनाच्या क्षमतेची कल्पना येईल. म्हणजे दीर्घ श्वसन किती महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण प्राणायामामध्ये अभ्यासपूर्वक हा प्राणायाम करतो तेव्हा ती क्षमता आपल्याला 5,500 cc पर्यंत नक्कीच वाढवता येते. दर मिनिटाला साधारणतः आपण 15 ते 18 श्वास घेतो. म्हणजे वर्षामध्ये साधारणतः 25,000 आपण श्वास घेतो. महिन्याला 25,000 श्वास घेतो. दिवसाला 25,000 श्वास घेतो.
आणि दर वर्षभरामध्ये साधारणतः आपण 1 कोटीच्या आसपास, म्हणजे प्रत्येकाच्या श्वसनाच्या क्षमतेवर ते अवलंबून आहे, तेवढे श्वास घेतो आणि आपण श्वास सोडतो. म्हणजे या श्वसनाच्या क्षमतेची तुम्हाला कल्पना येईल आणि ही श्वसन क्षमता आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि प्राचीन ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून, स्वतःवर त्याचे प्रयोग करून हा प्राणायाम ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. कोणताही सामान्य साधक ह्या अलौकिक प्राणायामामुळे साध्य होणाऱ्या अलौकिक शक्तीचा फायदा नक्कीच घेऊ शकतो. आणि ही अलौकिक शक्ती आपल्याला कशी प्राप्त होऊ शकते हे आपण या प्राणायामातून जाणून घेणारच आहोत. पुढे अनेक वेगवेगळे प्राणायाम येतील, ते प्राणायाम कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यातला हा प्राणायामाचा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे. धन्यवाद.